क्रांतिकारी जयलवजी सगळ्यांना. आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे. मी नेहमीच काही ना काही घेऊन येतच असतो रोज, आणि त्या विषयावरती मी बोलत असतो. जी गोष्ट चुकीची आहे त्या गोष्टीला मी कधीच सपोर्ट करणार नाही. पण जी गोष्ट चांगली आहे, समाजाच्या बाबतीत जर कोणी चांगलं बोलत असेल तर नक्की त्या व्यक्तीला मी सपोर्ट करतो. परंतु एखादा व्यक्ती जर माझ्या समाजाबद्दल काही जर अफवा जर पेरत असेल तर ते मला मुळीच जमणार नाही, मी ते खपून घेणार नाही. विषय असा आहे की त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की माझ्या चॅनलवरती जे काही मातंग समाजातील नवीन असतील, जे माझे व्हिडिओज बघतात, त्यांनी माझ्या चॅनलला सपोर्ट करा. म्हणजे मी काही स्कॅनर राहून नाही बसलेलो. फक्त एवढंच आहे की 2 बटन येते, फक्त प्रेस करा. एक सबस्क्राईब, त्याच्यानंतर बेल आयकॉन, जेणेकरून माझे जे काही व्हिडिओज येतील त्याचं जे काही नोटिफिकेशन आहे ते तुम्हाला मिळून जाईल. जास्त करून मी समाजाच्या बाबतीतच बोलणार आहे, आणि कशा प्रकारे आपल्या समाजाला टार्गेट केलं जातं, त्याच्यानंतर आपला समाज कसा पुढे जाईल यावरतीच मी बोलणार आहे. आणि मी बोलताना असं तसं फेकतो असं काही नाही आहे. जे पुरावे आहेत, जे मला दिसतंय समोर, त्याच्यावरतीच मी बोलतो. तर विषय असा आहे की कोणीतरी व्यक्ती कुठल्या तरी भाषण देत असताना, सभेमध्ये किंवा परिषदेमध्ये बोलत असताना त्यांनी एक तुलना केलेली आहे मातंग समाजाची आणि इतर समाजातील, इतर धर्मातील लोकांशी. आता मला ते कुठेतरी खटकलं, कारण समोरचे लोक पण हसत होते. तर तो असं बोलत होता की त्याने कुठल्या तरी गावामध्ये त्याने जाऊन व्हिजिट केली. तिथे भेट दिल्याच्या नंतर तो बोलला, चला मातंग समाजाच्या घरी जाऊया. तिथे घरी गेल्याच्या नंतर त्याने घरामध्ये, मातंग समाजाच्या घरामध्ये थाप ढोल वगैरे काहीतरी बघितलं त्याने. थाप ढोल ताशा. आता हे खरं आहे की समाजातील सगळेच लोक वाजवत गाजवत नाही. ज्याच्या अंगामध्ये जी कला आहे, ज्याला ती कला अवगत आहे, तोच व्यक्ती वाजवतो. आता मी मागाचा आहे, पण मला ती कला अवगत नाही, मला येत पण नाही. पण एखाद्याला कोणाला तरी येते कला, ती कला प्रत्येकाच्या अंगात नसते. सरस्वतीने जे काही दिलेलं देणं आहे ते कोणाच्या तरी एकाच्या अंगामध्ये असतं समाजामध्ये. असं काय अख्खा मागवाडा ढोल पिटत सुटत नाही. काय शिक्षणाला महत्त्व आहे, मुलं पण शिकतायत. आज पोतराजाची मुलं पण शिकतायत, बरोबर ना? आणि इतर मुलं पण शिकतायत. ज्यांना कला अवगत आहे ते पण शिकतायत का नाही हे तुम्ही जवळून बघितलं असेल. पण त्याचं मला माहीत नाही, त्याला समाजाची आपल्या लायकी दाखवायची होती का त्याची समाजाची तुलना करून दाखवायची होती, कोण सर्वश्रेष्ठ आहे मांग आणि बौद्ध समाजामध्ये, असं त्याला ते दाखवायचं होतं. तर तो त्या सभेमध्ये बोलतोय की बौद्ध समाजाचा मुलगा सुद्धा कोट घालतो आणि मातंग समाजाचा मुलगा सुद्धा कोट घालतो, पण यामध्ये फरक आहे. बौद्ध समाजाचा मुलगा जो कोट घालतो तो वकिलासाठी, आणि मातंग समाजाचा मुलगा जो कोट घालतो तो बँडमध्ये जाण्यासाठी. म्हणजे बघितलं तुम्ही, इतर लोक सगळे हसायला गेली का नाही इज्जत? आता मला सांगा, फक्त मातंग समाजाची मुलं ढोल पिटतायत का? मातंग समाजाची मुलं बँडमध्ये जात आहेत का? मातंग समाजाची मुलं, मातंग समाजाच्या मुलाला संगीत वाद्य हे सगळ्या कला अवगत आहे का? इतर समाजातील लोकांना नाही का? आणि मी किती असे उदाहरण दाखवू की बौद्ध समाजातील मुलं त्यांचा स्वतःचा बँड आहे किंवा ते दुसऱ्याच्या बँडमध्ये वाजवायला जातात, कोट घालूनच जात आहे. मी किती उदाहरणं देऊ असे? कुणी गाणं गात आहे, कुणी ट्रेनमध्ये ढोलकी. आता ढोलकी ही तमाशामध्ये जे वाद्य लावणीसाठी वगैरे ते वाद्य जातात. अनेक लोकांना ते ढोलकीचा सुद्धा राग येतो. काय भिकारना दे म्हणताय. मग आता त्या ढोलकीवर सुद्धा, त्या पेटीवर सुद्धा भीमगीत वगैरे गायले जातात. मग त्यावेळेस तुम्ही काय करताय? वा 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 वा, किती छान, वा, मानलं तुम्हाला. काय माहिती का, कलेतून, ही का अशी कला आहे, त्या कलेतून आपण महापुरुषांचे विचार पेरू शकतो. त्या कलेचा अपमान करून जमणार नाही. पण काय, कलेचा अपमान इथे जाणीवपूर्वक केला जातो. त्याच कलेमुळे, कलेमुळे काय होतं, बाबासाहेबांचे गाणे म्हणा, अण्णाभाऊंचे गाणे म्हणा, लवजी बाबांचे गाणे म्हणा, छत्रपती शिवरायांचे गाणे म्हणा, किती
मस्त वाटतात आणि त्या तालावर कसा माणूस डोलतो की नाही. मग फक्त मला एक सांगायचं आहे की फक्त मातंग समाजाचं तुम्हाला दिसतं का दरवेळेस तो हलगी वाजतो. हलगीच्या पण विरोधात एक रणवाद्य आहे, त्याच्या पण विरोधात अनेक जण जातात. अरे काय हलगीच बडवतो का काय, शिक्षण घे. अरे कला आहे, तो कला जपतोय, कला जपतो, शिकतोय, शाळा पण शिकतोय ना. की असं नाही की दिवसभर धाडाम 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 वाजवत बसलाय अख्ख्या गावात. कलेचा आदर करायला शिका. आज हे अजय अतुल वगैरे झाले, मोठे मोठे म्युझिशियन झाले, त्यांना म्हणता येईल का भिकारनाथ आहे म्हणून. फक्त मातंग समाजाच्याच कलेला नावं ठेवायचं. आज किती लोक हलगे वाजवतात, किती लोक बँडमध्ये थापडोल वाजवतात, किती लोक ताशा वाजवतात, किती लोक कॅसी वगैरे वाजवतात का नाही. हे तुमच्या समाजातील पण वाजवतात, आमच्या समाजातील पण वाजवतात. त्यामुळे ते दिवसभर वाजवत बसलेत आणि मग त्यांनी शिक्षणाच्या आयला घो लावला आहे. असं काय आहे का. ठीक आहे, समाजामध्ये प्रत्येकाचं डोकं चालत नाही आहे, हे प्रत्येक समाजामध्ये, माझ्या काय तुमच्या पण समाजामध्ये प्रत्येकाचं डोकं चालत नाही. पण मातंग समाजामध्ये ही कला जपत सुद्धा मुलं शिकतायत. आता मातंग समाजामध्ये काही मुलं पोलीस आहेत की नाही, काही मुलं वकील आहेत की नाही, काही मुलं सरकारी नोकरीला आहेत चांगल्या आहेत की नाही, काही मुलं मुली नर्स आहेत, हॉस्पिटलमध्ये कामाला आहेत की नाही, काही मुलं मातंग समाजाचे मोठ्या मोठ्या पदावरती, काही मुलं बिझनेसमॅन आहेत, काही मुलं अशा चांगल्या मोठ्या संस्थेमध्ये, शिक्षण संस्थेमध्ये कामाला आहेत, ज्यांची स्वतःची BMW सुद्धा आहे, ज्यांनी जवळजवळ 50-60 लाखाचं घर बांधलं आहे. माझं मित्राचं उदाहरण घ्या, मातंग समाजाचं आहे, संस्थेमध्ये कामाला आहे. आणि त्या मुलाबरोबर तुम्हाला सांगतो जवळजवळ कितीतरी मुलं मातंग समाजाचे तिथं कामाला आहेत. ते पण उच्चवर्णीयाच्या संस्थेमध्ये. आता म्हणतात गुलामी, लगेच म्हणतात तुम्ही गुलामी करता. मग काय करणार. कारण आतापर्यंत म्हणजे विषय भरकटायला नको म्हणून तुम्हाला सांगतो, ह्या मुद्द्यावरती मी बोलणारच आहे की गुलामी करता वगैरे. पण आता सध्या विषय ह्यो आहे की कशा प्रकारे आपल्या समाजाला कमी लेखलं जाते. आणि अशाने काय होतं माहिती आहे का, अजून माझा समाज आहे ना अशा कमी लेखण्यामुळे अजून लांब पळतो. हिंदू धर्म सोडून तो ख्रिश्चन धर्म स्वीकारायला तयार आहे, पण इकडे शिरायला तयार नाही. का तर त्याची वेळोवेळी दाखवून दिलेली लायकी. समजतंय का मला काय म्हणायचं ते. त्यामुळं ह्या गोष्टी कमी करा. पण तुम्ही रियालिटी समाजाची दाखवत नाही. एखादा समाजामध्ये असणारा तो काहीतरी अशिक्षित मुलाबद्दल तुम्ही बोलताय, पण तुम्ही पूर्ण समाजाला बदनाम करताय. पण आम्ही जे ऑब्झर्वेशन करतो ना ते समोर तुम्ही जे बोलल्याच्या नंतर समोर आम्हाला माहिती हो कोण किती खोल पाण्यात आहे. शेजारीच तर राहतो, शेजारी कोण किती शिकलेलं आहे, कोण कुठं जाते, कोण काय करतंय. मान्य मातंग समाजाची प्रगती अधोगतीच आहे, अजून प्रगती काही एवढी फारसा झालेली नाही आहे. पण आता ती चाललेली आहे, मातंग समाजाचा पुढं चाललेला आहे प्रगतीच्या दिशेने. मुलं शिक्षण वगैरे घेत आहेत, चांगल्या नोकरीला लागत आहेत आणि कालांतराने खूप बदल होणार आहे. 100% बदल होणार आहे. आम्ही तो बदल 100% घडवून आणणार आहे. पण आमच्यामुळे तुमचं अस्तित्व आहे हे आम्ही स्वीकारणार नाही. आम्हाला कळतं, आम्ही काय बोळ्याने दूध पित नाही. आम्हाला कळतं काय करायचं काय नाही करायचं. आणि खास करून एवढं सांगायचं आहे मला की कलेचा अपमान करत जाऊ नका. दरवेळेस मातंग समाजाचा हलगीचा सुद्धा अनेक वेळा अपमान केला जातो. तसंच जे काही संगीत वाद्य थाप डोलाबद्दल बोलतात ना ते पोलीस दलामध्ये पण आहे एक दल. त्यावेळेस पण ते वाद्य तिथं वाजवलं जातात. मग आता त्यांना नावं ठेवायचं काय भिकारनाथ आहे असं हे केलं. आर्मीमध्ये सुद्धा आहे की नाही ते वाद्य वगैरे आहे की नाही. स्वागत समारंभाच्या वेळेस करतात ना एखाद्या गेस्टचं स्वागत किंवा मंत्र्या-संत्र्याचं स्वागत करताना वाद्य वाजवतात की नाही. मग तिथं पण बोललं पाहिजे का हे भिकारनाथ आहे असं बोलून जमत नाही. प्रत्येक कलेचा तुम्ही आदर केला पाहिजे हेच मला तुम्हाला सांगायचं आहे. आज
अनेक तुमच्यातील पण लोक पेटी घेऊन ढोलकी घेऊन गावोगावी फिरतात, कशा प्रकारे गीत गातात. भले ते महापुरुषांचे विचार पेरत असतील, पण शेवटी ढोलकी वाजवतात ना, पेटी वाजवतात ना. किती उदाहरण देऊ मी. अनेक व्हिडिओ मी सेव्ह केलेत, कारण मला कलेचा खूप आवड आहे. त्यामुळे मी अनेक ते व्हिडिओ सेव्ह केलेले आहेत. मी ऐकतो, नेहमी ऐकतो. बाबासाहेबांची जी गाणी पेटीवरती वाजवली जातात, ढोलकीवरती वाजवले जातात, मी ते ऐकतो, रोज ऐकतो. झोपण्याच्या अगोदर तरी ऐकतो. पण मला हे एक सांगायचं की बाबा, कृपया करून तुम्ही कलेचा अपमान करू नका. हे आशाने काय होतं, वाद होतो आणि मग आमचा समाज परत मागे होतो. जे कोणी तुमच्या बरोबर विचारांवरती चाललं असेल त्यांना शुभेच्छा. परंतु हिंदू मातंग जो आहे तो सर्व धर्म समभाव पाळणारा आहे, तुमच्यात पण आहे. आणि कलेचा तर नक्कीच आदर करणारा आहे. कला त्याला अवगत आहे. 64 कलेचा धनी असा ना मागावानी कुणी. कळतंय का मला काय सांगायचं आहे. त्यामुळे कसं आहे माहिती आहे का, इतरांचं बघण्याच्या अगोदर आपण स्वतःच्या घरातलं पण बघितलं पाहिजे. इतरांवरती निशाणा साधण्याच्या अगोदर आपल्या घरामध्ये पण त्याच गोष्टी आहेत, त्या गोष्टी अगोदर क्लिअर करायला बघायचं. मला काही कोणाला टार्गेट करायचं नाही किंवा मी कोणाला टार्गेट करत नाही. परंतु माझ्या समाजाबद्दल जर एखादा व्यक्ती जर चुकीची गोष्ट व्हायरल करत असेल तर त्या गोष्टीला मी अजिबात सहमत करत नाही. त्या गोष्टीला ॲप्रिशिएटच करणार नाही. मी त्याविरोधात मी बोलणारच. जे चुकीचे दिसतंय ते दिसतंय. कारण माझं एकच काम की मातंग समाजावरती निशाणा साधण्या अगोदर आपल्या ज्या घरात ज्या काही गोष्टी अजून घडतायत त्या क्लिअर करत चाला. त्याच्यानंतर आमच्याकडे बघा आणि आम्हाला चांगल्या गोष्टी कळतात, कशा प्रकारे समाज कुठल्या दिशेने न्यायचा आहे. तुम्ही शिक्षणाचं महत्त्व समजून सांगू शकता की बाबा शिक्षण घ्या, हे करा, ते करा. खूप इम्पॉर्टंट आहे. या काळामध्ये शिक्षण घेणं खूप गरजेचं आहे, कारण सगळ्या गोष्टी शिक्षणावरती अवलंबून आहे. परंतु शिक्षणाचा मार्ग दाखवत असताना तुम्ही एका कलेचा अपमान करता कामा नये, एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. क्रांतिकारी जय लवजी, जय भीम, जय अण्णा.